नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे पुन्हा एकदा मराठी कट्टा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी कंत्राटी पदभरती निघलेली आहे. या ठिकाणी बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बऱ्याच जागा या निघलेल्या आहेत. तर यावेळेस या जिल्ह्यातील म्हणजे कोणत्या जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी 103 पदांसाठी या ठिकाणी कंत्राटी पदभरती निघलेली आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट ते आपल्या चॅनलवरती नेहमी घेऊन येतो. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा, कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावरती तुम्हाला या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत 103 पदांच्या. तर यामध्ये नेम ऑफ पोस्ट आहे, नंबर ऑफ पोस्ट किती आणि कॅटेगरी कोणती आहे, क्वालिफिकेशन काय लागतं आणि पगार किती राहणार आहे हे सगळं दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, पहिलं जे पद आहे प्रोग्राम मॅनेजरचं आहे पब्लिक हेल्थमध्ये. टोटल या ठिकाणी 5 जागा आहेत. या ठिकाणी बघा, हे डिवाइड केलेले आहेत त्यांच्या कॅटेगरीमध्ये, ते तुम्ही चेक करून घ्यायचं व्यवस्थितरित्या. क्वालिफिकेशन काय लागतंय, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ फुल टाइम MPH MHA MBA इन हेल्थमध्ये आणि 35,000 पगार राहणार आहे. सेकंड पद आहे MO आयुष PG, एकच पद आहे. BAMS MD लागतंय, या ठिकाणी 30,000 रुपये पगार राहणार आहे. MO मेल RBSK, टोटल 3 पद आहेत. BAMS किंवा BUMS लागतंय, 28,000 पगार राहणार आहे. त्यानंतर बघा, MO फिमेल RBSK 4 पद आहेत. BAMS किंवा BUMS 28,000 पगार राहणार आहे. काउन्सिलर सुद्धा आहे या ठिकाणी 2 पद आहेत. MSW लागतंय, 20,000 पगार राहणार आहे. त्यानंतर बघा, स्टाफ नर्स फिमेलसाठी टोटल 65 जागा आहेत. या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत कास्टमध्ये, तुम्ही चेक करून घ्या. GNM BSc नर्सिंग या ठिकाणी पद आहे, 20,000 रुपये तुमचं पेमेंट राहणार आहे. स्टाफ नर्स मेलसाठी बघा, टोटल 6 पद आहेत. GNM BSc नर्सिंग 20,000 पेमेंट राहणार आहे. न्यूट्रिनिस्टला या ठिकाणी 2च पद आहेत. BSc न्यूट्रिनिस्ट होम सायन्स न्यूट्रिशन प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागतात आणि 20,000 रुपये पगार राहील. 9 आहे STS SC साठी एकच पद आहे. बॅचलर डिग्री और रिकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, ठीक आहे. या कोणतीही डिग्री पाहिजे किंवा याच्यामधून पाहिजे. तर या ठिकाणी बघा, सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशनमध्ये 2 महिन्याचा तुम्हाला पाहिजे आणि परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन शुड बी अवेलेबल 2 व्हीलर, ठीक आहे, ते पाहिजे. तर या ठिकाणी 20,000 रुपये तुम्हाला पगार राहणार आहे. त्यानंतर बघा, लॅब टेक्निशियनचं टोटल 5 पद आहेत. या ठिकाणी 12वी सायन्स प्लस DMLT कोर्स लागतं, या ठिकाणी 17,000 पगार राहणार आहे. पॅरामेडिकल वर्करसाठी 4 जागा आहेत. 12वी प्लस PMW डिप्लोमा लागतंय, 17,000 पगार राहणार आहे. 12वं पद आहे फार्मासिस्टचं, त्याला 3 जागा आहेत. 12वी सायन्स प्लस D फार्मसी लागतंय आणि 17,000 रुपये पगार राहणार आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी शेवट आहे TBHV, या ठिकाणी टोटल 2 पद आहेत. या ठिकाणी ग्रॅज्युएट इन सायन्स और इंटरमिडिएट 10+2 म्हणजे 12वी प्लस सायन्स एक्सपिरियन्स वर्किंग ॲज अ MPW LHV ANM हेल्थ वर्कर सर्टिफिकेट, ठीक आहे. हायर कोर्स हेल्थ एज्युकेशनल काउन्सिलिंग पाहिजे. या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत आणि त्यामध्ये 15,500 तुम्हाला या ठिकाणी पगार राहणार आहे. तर याचं डिवायडेशन दिलेलं आहे टोटल वॅकन्सीजचं कास्टनुसार, तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी पदानुसार चेक करू शकतात, ठीक आहे. या ठिकाणी बघा, पोस्ट स्पोर्टमन फिमेल, या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड एरिया म्हणजे या ठिकाणी धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त या ठिकाणी दिले, डिसेबल पर्सन असतील तर ते डिवाइड केलेले आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला नाही का, खुल्या प्रवर्गात असेल तर तुम्हाला 150 रुपये या ठिकाणी फीस राहणार आहे आणि प्रवर्गात राखीव असेल तर 100 रुपये. तुम्हाला डिमांड ड्राफ्ट करायचं आहे. या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव यांच्या नावाने करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा, खाली मेरिट लिस्टवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे. सर्व माहिती तुम्हाला www.jillaparishadjalgaon.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व काही भेटून जाणार आहे. खाली बघा, त्यांनी काय केलंय, तुमची निवड करताना पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण म्हणजे तुमचं डिग्री जी आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला 60% जास्त गुण असतील तर 50 गुण आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे आहे तर 20 गुण आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव जर असेल तर तुम्हाला 30 गुण, असं 100 मार्काची मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. त्या संदर्भात तुमच्याकडे डोमसाईल सर्टिफिकेट सुद्धा असलं पाहिजे, महाराष्ट्राचे रहिवासी असला पाहिजेत. या ठिकाणी बघा, 13/6/2025 ते 24/6/2025 पर्यंत हे या ठिकाणी चालू आहे. तर तुम्हाला स्वतः किंवा टपालद्वारे सुद्धा या ठिकाणी तुम्ही हा अर्ज पाठवू शकतात. पत्ता आहे या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन बिल्डिंग, जिल्हा परिषद जळगाव या पत्त्यावरती तुम्हाला स्वतः किंवा टपालद्वारे पाठवायचं आहे, ठीक आहे. या ठिकाणी बघा, अर्जासोबत जोडावायची कागदपत्रे म्हणजे त्यांचे जे झेरॉक्स आहेत ते तुम्हाला जोडायचे या ठिकाणी दिलेले आहेत, ते सुद्धा चेक करून घ्या. खाली आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भेटून जाईल, ह्याचा प्रिंट काढा, या ठिकाणी फोटो लावा आणि जे विचारलं आहे नाव असेल, डेट ऑफ बर्थ, वडिलांचं नाव, या ठिकाणी रिझर्वेशन कॅटेगरी किंवा या ठिकाणी ॲड्रेस असेल तुमचा किंवा प्रोफेशनल जे आहे एक्सपिरियन्स असेल किंवा या ठिकाणी तुमचं जे शैक्षणिक अर्हता असेल ते सगळं लिहायचं आहे
आणि या ठिकाणी पाठवायचं आहे. त्यासोबत तुम्हाला प्रतिज्ञापत्र नमुना अ दिलाय, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे, तर हे सुद्धा या ठिकाणी भरून तुम्हाला सोबत द्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बघा 103 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत. जे याच्यासाठी इलिजिबल आहेत त्यांनी नक्की फॉर्म भरा. नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.